आपण पाहता MH31 लाईव्ह जालना मराठी। भोकरदन तालुक्यातील अनवा कोदा शिवारातील नियतक्षेत्र भोकरदनमध्ये गस्तीवर असताना आज दिनांक 19/7/2025 रोजी अवैध वृक्षतोड करून वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली असता सदर ठिकाणी चौकशी केली असता अवैध लाकूड वृक्षतोड करून साठवून ठेवल्याचे दिसून आले। सदर मालाचा तपास केला असता सदर कडुलिंब प्रजातीचा गोलमाल अवैध लाकूड साठवून ठेवल्याचे लक्षात आले। एकूण 27 गोल नग जप्त केले असून त्यापासून 5.634 घनमीटर माल निघाला असून किंमत 91,078,912 आहे। अवैध वृक्षतोड करणाऱ्या एका इसमाविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 252, 41, 42, 69, 74 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे नियम 31, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 चे कलम 1, 3 अन्वये गुन्हा क्रमांक 05/2025 दिनांक 19/7/2025 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सदर कारवाईत माननीय वनरक्षक छत्रपती संभाजीनगर श्री प्रेमचंद लाकरा, माननीय उपसंरक्षक छत्रपती संभाजी श्रीमती सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक रोजगार हमी वन्यजीवन जालना AS मुंडे, वन परिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर प्रदेश श्रीमती M फुले मॅडम यांच्या नेतृत्वात वन परिमंडल अधिकारी भोकरदन श्री YM डोंबळे, वनरक्षक भोकरदन श्री ज्ञानेश्वर पवार, श्री जयाजी शिंगारे, श्री घनश्याम गव्हाणे, श्री मोहीम तडवी यांनी संयुक्तरित्या पार केले। रिपोर्टर शेख अन्नीस अनवा।